नमस्कार. महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला अशा सरकारी कर्मचाऱ्यांसंबंधित महत्त्वाच्या बातम्या, सरकारी योजना, ताजे अपडेट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता पाहूया आजची खास बातमी. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजेच NPS अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही योजना स्वीकारणे पूर्णपणे ऐच्छिक ठेवण्यात आली असून पात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निश्चित केलेली मुदतीत लेखी पर्याय सादर करावा लागणार आहे. या सुधारित योजनेनुसार पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनानुसार सुमारे 50% निश्चित पेन्शन मिळू शकते. याशिवाय महागाई भत्त्यात म्हणजे DAमध्ये वाढ झाल्यास त्यांचा लाभ पेन्शनधारकांनाही मिळणार असून त्यानुसार पेन्शनमध्ये वेळोवेळी वाढ होईल. त्यामुळे निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या NPS अंतर्गत येणाऱ्या पात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू राहणार आहे. एकूण पाहता निश्चित पेन्शन, महागाईनुसार वाढणारे लाभ, फॅमिली पेन्शन आणि निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य या सर्व बाबी लक्षात घेता ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी शासनाने जारी केलेल्या अधिकृत GR मधील सर्व अटी नियम समजून घेणे आवश्यक आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा.